आता सर्व आहेत ना बोटीतून हळूहळू उतरत आहेत. बाकीची सर्व मंडळी उतरली खालती आणि मला वाटतं ह्या इथून समोरून ते चाललेत ना तिकडनं आपल्याला वरती चढायचं आहे. सर्व दमलेत आहेत आणि हा बघा डोंगर चढायला बघा कसा आहे बघा. गणपती बाप्पा मोरया. फायनली चिकन आहे ना टाकलेलं आपण. हाय नमस्कार मित्रांनो, मी यश टेबी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो आज आलो आपण श्रीवर्धनमध्ये. श्रीवर्धनमध्ये ना आपल्याला आज हाजी मिस्की दर्गा आज हाजी मिस्की दर्गा आपल्याला बघायला जायचे. मी प्रत्यक्षात पहिल्यांदाच चाललो आहे. आपली श्रीवर्धनची सर्व मित्रमंडळी आहे बोटीमध्ये. त्या आपण बोटीतून पहिले जाणार आहोत. बोटीतून मला वाटतं तिकडे डोंगरावरती खूप चढायला लागतो, 1 किंवा 1.5 तास जातो. तर प्रत्यक्षात ही व्हिडिओ तुम्ही पहा, तिथे खूप मजा येते. आपण जाऊन तिकडे जेवण वगैरे बनवतो, नाश्तात पण एन्जॉय पण करतो आपण. तर प्रत्यक्षात तुम्हाला आजची मजा मी दाखवणार आहे. तर जाऊन प्रत्यक्षात चला बघूया आपण. चला तर आपण आता बारक्या बोटीतून ना या मोठ्या बोटीमध्ये जातोय. सर्व आपले मित्र येत आहेत या होडीमध्ये. या होडीमध्ये आपल्याला त्या डोंगरावरती जायचं आहे तिथपर्यंत. तर आपण पण या मोठ्या होडीमध्ये चढूया. आणि बघा सर्व साहित्य व्हेजवाल्यांना पनीर वगैरे घेतलेले आहेत आणि बाकीच्यांना जे नॉनव्हेजवाले आहेत त्यांना चिकन वगैरे घेतलेले आहेत. सर्व बोटीमध्ये बसलं. आता बोटीला स्टार्ट मारून आता आपण जाणार आहोत हाजी मिस्कीला. तो डोंगर पूर्ण चढायचा आपल्याला तिकडचा. तर आपल्या बोटीला स्टार्ट मारून ना आता आपण चाललो हाजी मिस्कीला. या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. व्हिडिओपर्यंत लास्टमध्ये बनून राहा. आपण एक होडी घेतली आहे आणि एक पागार पण आहे आपला पाठी. आणि आपला श्रीवर्धन कोलेडा, मुलगाव कोलेडा. तर आपली बोट आहे ना जिथून आपल्याला चढायचं आहे ना डोंगरावरती हाजी मिस्की दर्ग्याजवळ जायचं आहे, तिथपर्यंत बोट आलेली आहे. आता इथे बोट आपण बाहेर ठेवू आणि जो बारका पगार आहे ना पाठीमागे त्या पगाराने आपण जाणार आहोत. पाठी सर्व आपले मित्रमंडळी आहेत. आणि इथे प्रवीण भाई. प्रवीण किती तास लागतात तरी वरती चढायला? चढायला 1 तास लागेल. 1 तास ना. आणि रस्ता कसा आहे, खडतर आहे कसा काय? एकदम डेंजर आहे. डेंजर ना, एकदम डेंजर. तर आता समजेल आपल्याला काय मजा येते ती आणि आपला प्रवास कसा होतो ते पण समजेलच. कारण मला तर डोंगर बघून ना थोडी भीतीच वाटते आहे. आता सर्व आहेत ना बोटीतून हळूहळू उतरत आहेत. बाकीची सर्व मंडळी उतरली खालती आणि मला वाटतं ह्या इथून समोरून ते चाललेत ना तिकडनं आपल्याला वरती चढायचं आहे. प्रत्येकाच्या हातात सामानाचे पिशव्या आहेत. इकडे पण थंडाचे बॉटल, चिकन वगैरे ठेवलेलं आहे. आणि बोटीमध्ये बघा सर्व बॉक्स बी दिसत असतील थंडाचे. तर आता सर्व वरती चढायला सुरुवात करतो आपण. पहिले वरती चढायच्या अगोदर ना आपल्याला नारळ फोडायला लागतो. पोरं आली तर त्यांचे काय हातपाय सलामत ठेवायचे. त्यांची काय चूक झाली कोण मस्ती करतील, त्यांची सण झाली पाहिजे. मस्ती बिस्ती बघून चालते तर नारळ देता म्हणता मान्य करून घे. हाजी मिस्की साहेबा म्हणतात तरीवला बावराजा मस्ती थट्टा करतील कोणची ते भगवंता 12 विना दूर कर भगवंत त्यांची. आणि मस्ती थट्टा करतील त्यांची सगळ्यांची मस्ती सण झाली पाहिजे भगवंतांना. हे भगवंता हाजी मिस्की साहेबा आला भगवंता एकवीचे पोरा बालाशी भगवंता आला भाव मस्ती करतील त्यांची सण झाली पाहिजे. घे भगवंता नारळ तर मग मान्य. आणि हा आपण त्यांना नारळ देतो वरती चढताना. बाबूने नारळ फोडला आहे आणि सर्व साहित्य घेऊन आता वरती चढायला सुरुवात करू आपण. चला तर आता फायनली आपण वरती चढायला सुरुवात करतोय डोंगरावर. आपल्याला नाही करून 1-1.5 तास जाईल म्हणतात चढायसाठी. सर्वांनी चढायला सुरुवात केली. पाठीमागे बाबू पण आहे. बाबू किती तास लागेल चढायचा? अर्धा तास जाईल. अर्धा 1 तास जाईल ना? अर्धा पाऊण तास जाईल. 1 तास अर्धा पाऊण तास. तर बघा खूप वरती डोंगरावर चढायचं आहे
आणि त्या साईडला आपल्याला दिसतोय तो जीवनाचा डोंगर. सर्व चढत्यात आहेत आणि आपल्याला भरपूर रानातून जायला लागणार आहे. सर्व इकडे झाडी आहे, पाठीमागून पण येतात आहेत. सर्व थकलेत आहेत चढून चढून. आणि आपल्याला बघा रानामध्ये करवंदाची झाडं सुद्धा बघायला भेटतात. करवंद आली आहेत, कच्ची आहेत आता. आणि सर्व हळूहळू चालतात पुढे. डोंगर खूप मोठा आहे, आपल्याला चढायचं आहे त्याच्यावरती. पाणी कमी करू नको होते. सर्व फलटण चालले आपले. सर्वांच्या हातात बाटल्या नाही तर पिशव्या वगैरे आहेत कसल्या कसल्या. मला वाटेल आपण पोचू बघू लवकर. एक एक सामान घ्या आता पिशवीतलं. कसं काय बरं आहे ना? हो वेट टू हाजी मिस्की. हाजी मिस्की चला, आज खूप जाम मजा येणार आहे. आज बहुतेक मला वाटतं 2 वर्षानंतर आम्ही आलो परत हाजी मिस्कीला. गेल्या वर्षी वाघ होता म्हणून आम्ही आलो नव्हतो, या वर्षी वाघ नाही म्हणून आम्ही आलो आहे. पण बघूया या डोंगरामध्ये वाघ पण आहे का इकडे? गेल्या वर्षी बोललेलं की इकडे वाघ ना आहे, वाघ आहे. वाघ पण आहे. म्हणजे वाघामुळे 2 वर्ष आली नव्हती मुलं, तर ह्या वर्षी डेअरिंग करून आलेत आहेत. आता वाघ आहे का नाही आपल्याला माहिती नाही. वाघ असला तरी आपल्याजवळ 2 टायगर आहेत, ते पण मागे आहेत. आपल्याला दम लागलेला आहे, आम्हाला सर्व दमलेत आहेत. आणि जीव आणि निघाला हा बघा चालून चालून डोंगर चढायला बघा कसा आहे बघा. आम्ही आलेलो आहोत. गणपती बाप्पा मोरया. सर्व दम टाकत चढतात आहेत. सम्मानी पण बादली घेतली आहे बर्फाची. हा बघा किती खडतर रस्ता आहे, पूर्ण चढण आहे भरपूर. पाकिस्तान सर्व आपण हातामध्ये लाकडं घेऊन चाललो आहेत, कारण तिथे जेवणासाठी आपल्याला चूल पेटवायला लागेल. त्यासाठी हातामध्ये लाकडं घेतलीत. तिकडं बाबू आणि विग्या पण येत आहे लाकडं घेऊन. फायनली आपण आता एक 5-10 मिनिटात पोहोचणार आहोत. 5-10 मिनिटात पोहोचणार आहोत भाऊ म्हणताय. म्हणजे बहुतेक आपण डोंगर आहे ना तर चढलंय. बाकीची पोरं सर्व वरती गेलीत, आम्ही पाठी आलोय. तर आपण ना आता पूर्ण डोंगर चढून आलो आहे आणि फायनली आपण हाजी मिस्की दर्गा आहे ना तिथे पोचलेलो आहोत. ती बघा सर्व चाललेत आहेत मित्र. ही जेवणासाठी लाकडं घेऊन चाललेत. तिकडनं पाठीमागनं पण येतात मुलं. आणि ही बघा फायनली हाजी मिस्की दर्गा मग दिसतच असेल. ती बघा सर्वात मित्रमंडळी आपली चालली पुढे चालत. खूप डोंगरावर चढायला लागतं पण मजा पण येते चढायला. पूर्ण सामसूम जंगल आणि त्याच्यावरती डोंगरावरती हाजी मिस्की दर्गा. ही मजाच वेगळी आहे खूप. ही बघा श्रीवर्धनकरांना सर्वांना बहुतेकांना माहिती आहे की हाजी मिस्की दर्गा, पण इकडं बोटीने यायला लागतं. सर्व लाकडं आहेत नाही बघा. येताना लाकडं एवढी घेऊन आलो आपण. सर्व दमलेत आहेत, आराम करतायत. अजून सर्व येऊ दे मग आपण आतमध्ये जाऊ. अजून पाठीमागून भरपूर जण येतात आहेत. हे बघा इकडनं पण विघ्नेश आणि बाबू येतोय. आता सर्व मित्र आहेत ना हे आपले आलेले आहेत. तुम्हाला मी दाखवतो हाजी मिस्की दर्गा. ही बघा ही हाजी मिस्की दर्गा आहे श्रीवर्धन मधली.
खूप डोंगरावरती चढायला लागते आपल्याला. आणि बाहेर ना आता सर्व जेवणाची तयारी करतात आहेत. हे बघा इकडे सर्व भांडी वगैरे घासतात आहेत. हे बघा इथे सर्व जेवणाची तयारी आता चालू होईल. भांडी वगैरे घासतात आहेत. आणि एवढा वरती हा बघा पाणी पण आहे. छोटीशी अशी विहीर आहे आणि त्याच्यामध्ये बघा स्वच्छ असं पाणी पण दिसतं आपल्याला एवढा डोंगरावरती. तर आता टोपं घासायला घेतात आहेत आणि तिथे चूल पण पेटवत आहेत. बघा प्रवीण आहे ना चूल पेटवायचं काम करतोय. तर आता चूल पेटवली आपण आणि आता जेवणाची तयारी चालू होईल. इकडे प्रवीण आहे ना हे चिकन साफ करतोय आणि तिकडे चाकण्याला कलेज वगैरे काढले बघा. बाबू टोपा घासतोय. तिकडे ना टोप चढवलेला भाताचा पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आणि इकडे बघा प्रवीण चिकन साफ करून घेतोय. हा बघा प्रत्येक जण काम करत आहे. बाकीचे तिकडे बसलेत आहेत. बाबूनी चांगलं मस्त की मॅरिनेट करून घेतलंय चिकन. आणि टोपातला एक थंडा बिंडा या पिशवीमध्ये लिंबू आहेत. या पिशवीमध्ये कोथिंबीर मिरची टोमॅटो सांबा पण चाकण्याला तिकडे काढलेला आहे. चिकन आहे बघा त्याच्यामध्ये कलेज वगैरे आहे. तर चाकण्याची तयारी करतोय लिंबू वगैरे मारून. बाबूने मस्त की चिकन मॅरिनेट केलंय बघा. हे थोडा वेळ ठेवला ना 15-20 मिनिटं मस्त चिकन मॅरिनेट होईल. आता ना आपली चिकन रेसिपी चालू आहे बघा. पहिले तेल ओतलेलं त्याच्यामध्ये गरम केलंय तेल आणि हे काय टाकलंय गरम मसाला ना जिवा. हे काय जिवा जाडा गरम मसाला आणि जाडा गरम मसाला. आता तुम्हाला सर्व समजेल चिकनची रेसिपी पण काय असते ती. आता गरम मसाला घेतला टाकून आहे. आता कांदा टाकतोय. तर चिकनची रेसिपी पण समजेल तुम्हाला. हा काय आहे अद्रक लसूण. आलं लसूण पेस्ट ती आपण घरातून वाटण करून आणलेलं आलं लसूण पेस्टचं मिक्सरमध्ये लावून. एक ग्लास आहे जिव्या इकडे चिकन बनवायची सुरुवात करतोय. तिकडे ना चिकन फ्राय करतात आहेत आणि निकू तिकडे पनीर कापत बसलाय. जिव्या खूप मेहनत घेतोय जेवण बनवण्यासाठी. आजचा आपला जेवणी म्हणजे कुक जिवेश. हे काय टोमॅटो पेस्ट कांदा पेस्ट आणि कांदा पेस्ट टाकतोय बघा. सर्व प्रकारचे पेस्ट घरून बनवून आणलेत आपण. पहिला आपण जाडा गरम मसाला टाकला, त्यानंतर कांदा टाकला, त्यानंतर आले लसूण पेस्ट आणि आता आहे ना टोमॅटो पेस्ट टाकली.
आणि अंकुश आहे ना इकडे पनीर आहे बघा, काल ती पनीर फ्राय करत ठेवली आहे. आणि याच्यात टोमॅटो पेस्ट आहे ना, या पिशवीमध्ये ना टोमॅटो पेस्ट आहे बघा, ही बघा टोमॅटो पेस्ट. त्या पेस्टनी ना चांगली मस्त एक अशी ग्रेव्ही बनते चांगली. आणि हे बघा इकडे सर्व साहित्य ठेवलेलं आपलं, चिकन, तेल, हळद, गरम मसाले, चिकन मसाला, असे सर्व मसाले ठेवलेले तिथे. हे बघा कांदा मस्तपैकी फ्राय झाला आहे आणि मसाले ना सर्व आता ढवळून घेऊ आपण, ग्रेव्ही वगैरे. ह्याच्यावरती बघा काय टाकलं आपण, चिकन मसाला ना. हे बघा चांगले सर्व पेस्ट आहेत ना ते शिजलेले आहेत आणि ह्याच्यावरती आपण चिकन मसाला टाकतोय. हे बघा इकडे विग्या पण बघतोय कशी रेसिपी करतोय तो. आणि बघा अंकुश परत ठेवतोय पनीर. हे बघा ग्रेव्ही मस्त शिजली आहे. आणि आता सर्व पेस्ट टाकल्याच्या नंतर फायनली चिकन टाकायची पाहिजे. बघा चिकन मस्त की मॅरिनेट झालंय, अर्धा एक तास जास्त झाला मॅरिनेट केल्याला. हे बघा जीवा खूप मेहनत घेतोय आहे. हे बघा चिकन टाकतोय. हे बघा फायनली चिकन आहे ना टाकलेलं आपण. आता फायनली आपल्याला समजेल नंतर चिकन रेडी झाल्यावर रिझल्ट काय होतो त्याचा. तर आपण ना इकडे चिकन मध्ये सर्व मसाले वगैरे टाकून घेतले, चिकन पण टाकून घेतलंय. पाठी जिवेश आहे, जिवेशासोबत मी पण बघत होतो जिवेश कसा चिकन बनवते. तर चिकनची रेसिपी पण तुम्हाला समजली असेल. तर आता फायनल रिझल्ट काय तो चिकनचा तर आपल्याला थोड्या वेळा समजेलच चिकन रेडी झाल्यावरती. आणि वो अंकुश आहे ना तो पनीर बघा कशावर फ्राय करतोय, एकदम ओरिजिनल तवा, फर्स्ट क्लास तवा वापरलेला आहे, लादी मार्बलची. आणि आपला चिकन पण बघा या टोपामध्ये रेडी झाला आहे बघा, त्याच्यामध्ये चिकन रेडी झालं आहे. तर आपण नंतर बघू खाऊन चिकन कसा झालाय तो. आणि इकडे आहे ना चिल्ली चालली बनवायची. चिल्लीला सर्व साहित्य आणलंय, फक्त चिल्लीचं मेन साहित्य म्हणजे भोपळा मिरची आणलेली आहे. आणि तिकडे पनीर ठेवलंय त्या प्लेटमध्ये. इकडे आपली चिल्लीची तयारी चालू आहे, पनीर चिल्ली. नाही तिकडे पण जीवा काहीतरी बनवतोय, बघूया आपण काय बनवतोय. मटर पनीर आहे ना जीव्या, इकडे मटर पनीर बनवते जीव्या. चिल्ली सॉस आणि सोया सॉस टाकतो त्याच्यामध्ये. इकडे मटर पनीर चालू आहे इकडे. तर सर्व इकडे तयारी चालूच आहे. आता थोड्याच वेळात ना मजा येईल सर्व पार्टीला बसते तेव्हा. बघा त्याच्यामध्ये खोबरं पण थोडंसं टाकलं आहे. आणि आता लास्टला येणार ती म्हणजे पनीर. हे बघा इकडे पनीर मस्त आहे की कापून ठेवलेले आहे साईडने. जीवेशने बघा ग्रेव्ही मस्त केली. चिकन पण जिव्यानेच बनवलं आहे. आता मटर पनीर पण जिवेच बनवतोय. वाटेल टाकून जिव्या टाक पाणी.
चला आता लास्टला याच्यामध्ये पनीर येणार. अजिबात काय लावू नको वाटून टाकला. आता बघा फायनली ना मटर पनीर मध्ये आपण पनीर टाकतोय. विजय आहे ना मोजून टाकतोय कोणी खायला नको म्हणून. ते उपवास करण्यासाठी जाय नाही नॉनव्हेज वाले पण पनीर खायला सुटतात आहेत. किती आहेत? 31 पीस आहेत आणि पनीरचे 31 पीस टाकलेले आहेत बघा मोजून. मापात पाप नको. आता सर्व जेवण आहे ना ते रेडी झालंय. इकडे पनीर चिल्ली, इथं मटर पनीर, इकडे चिकन ठेवलेलं आहे आणि तिकडे कोथिंबिरी. तर सर्व आहेत ना तिकडे पार्टी करतायत आणि आता थोड्याच वेळात ना जेवायला घेऊ. काय विका जेवण बनवलास? काय काय बनवलायस? सर्व चिकन झालाय, पनीर मटर पनीर झालाय, राईस झालाय, पनीर चिल्ली झाली आहे, पनीर चिल्ली एवढं, चिकन फ्राय झालाय. अजून म्हणजे असे 4-5 आयटम केलेत आम्ही जेवणासाठी. तर आता जेवायला घेऊ थोड्याच वेळात. चला तर आता ना आपण जेवायला बसतोय. बाबू जेवण वाढतोय. सर्व छोटी मुलं आहेत ना त्यांना पहिले जेवण वाढून घेतलं आपण. हा बस मला संचित वगैरे आता सर्व बसतोय जेवायला. आलो आलो आम्ही नॉनव्हेज वाले पहिले जेवून घेतोय. शाकाहारी वाले नंतर जेवतील. बाबू आहे ना चिकन पण वाढायला घेतो रस्सा. चिकनचा रस्सा वाढतोय आता पहिले. चल आणि आता चिकनचे पीस घेऊया आपण. लिंबू पण घेऊया आता आपण. तर मित्रांनो आता ना फायनली आपलं जेवण वगैरे सर्व रेडी झालं आहे आणि आता जेवायला घेतलं आपण. जेवणाची सर्व प्लेट वाढून घेतलं आहे. तर या सर्वांनी पण जेवायला. तर बघूया काय कसं लागतं जेवण समजेल आपल्याला. सर्व जेवायला बसले तर या जेवायला. तर आता ना फायनली आपला मित्र विघ्नेश आता सुंदर असं एक गाणं म्हणणार आहे. तर बघूया कुठलं गाणं म्हणतो आता. आणि याच्यावरती नाचायला पण सुद्धा आपण खूप मजा करणार आहोत. विघ्नेश बुवा आहे. आता बघूया कुठलं गाणं बोलतोय. बोल चल. रस्त्यावर उभा होता माल, मालाचे गुलाबी गाल. 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 मालासाठी मी साडी बी आणली, मालासाठी मी साडी बी आणली. मालासाठी मी साडी बी आणली, मालासाठी मी साडी बी आणली. साडीचा कलर होता लाल, मालाचे गुलाबी गाल. रस्त्यावर उभा होता माल, मालाचे गुलाबी गाल. रस्त्यावर उभा होता माल, मालाचे गुलाबी गाल. मालासाठी मी चोळी बी आणली, मालासाठी मी चोळी बी आणली. मालासाठी मी चोळी बी आणली, मालासाठी मी चोळी बी आणली. चोळीचा कलर होता लाल, गुलाबी गाल. रस्त्यावर उभा होता माल, मालाचे गुलाबी गाल. रस्त्यावर उभा होता माल, मालाचे गुलाबी गाल. मालासाठी मी नथनी बी आणली, मालासाठी मी नथनी बी आणली. मालासाठी मी नथनी आणली, मालासाठी मी नथनी बी आणली. नथनीचा कलर होता लाल, गुलाबी गाल.
रस्त्यावर उभा होता माल मालाचे गुलाबी गाल रस्त्यावर उभा होता मालाचे गुलाबी गाल. तर मित्रांनो तुम्ही बघितलात आता फायनल ना आता आपली सर्व पार्टी करून आणि हाजी मिस्कीवरून आता सर्व आहेत ना आपण घरी निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला. तर आपण बघितली तर खूप मजा सुद्धा आली. आता आपण परतीचा प्रवास बघूया आपला कसा होतो ते. आम्ही एकूण ना सर्वजण 25 जण होतो. 25 मुलं आलेलो, छोटी मुलं होती त्यामध्ये 5-6. तर आता सर्व आहेत ना घरी चाललो आहे. ती पाठी हाजी मिस्की दरगाह झाली. तर आता जाऊया परतीचा प्रवास आपला कसा असणार बघूया. पहिले ना आपल्या येताना चढण भेटली, आता उतरताना बघूया. तर चला जाऊया. आपल्या तिकडे खालती बोट पण लावलेली आहे समुद्रावर. त्यातून आपल्याला जायचं आहे श्रीवर्धन मुलगाव कोलीवाड्यामध्ये. तर आता वाजलेत मला वाटते 5:30 वाजता खालती निघायला आपण उतरतोय आता. चला तर सर्व ना आपण आता खालती उतरतोय, डोंगर उतरतोय. आणि इकडे बघा आपला श्रीवर्धन आणि जीवना समुद्र किनारा दिसतो आपल्याला. आणि सर्व उतरत आहेत खालती. हे बघा सर्व मजा करून आलेत पार्टीवर ना. छोटी मुलं पण आहे, संचित पण आहे, बाबू पण आहे. सगळे आपली जी गँग आहे ना पलटण आपली सर्व. बाबू मजा आली ना पार्टीला? एक नंबर मजा आली. विक्या तुला मजा आली काय? आपल्या प्रवीण तुला कसं वाटला? मजा आली. तर परत तुम्ही या आणि मजा करून जा. येणार 100%. पुढच्या वर्षी पण आपल्याला यायचं आहे. दरवर्षी जातात सर्व मित्रमंडळी. आणि हा थोडा रस्ता आहे ना थोडा खडतड आहे भरपूर, कारण काटेरी झाडं पण दिसतात आपल्याला करवंदाची. बघा करवंद पण तोडत चाललेत आहेत बहुतेक जण. ही बघा करवंद आता कच्चे आहेत. आणि बघा रस्ते बघा कसे खडतड आहेत, वाकून चाललेत सर्वजण. ते बघा सर्व वाकून चाललेत, रस्ता बरोबर नाही आहे. करवंदाची झाडं म्हणजे काटेरी झाडं पण आहेत आणि वाकून जायला लागतं प्रत्यक्षात. हे बघा करवंद. हे बघा प्रवीण करवंद दाखवतो. करवंद भरपूर बघायला भेटतात ते बघा, पण ते पिकलेत नाहीत, कच्चे आहेत ना. कच्चे आहेत करवंद. बघा पूर्ण वाकून जायला लागतंय. आणि हा बघा इकडनं पूर्ण श्रीवर्धन आपल्याला डोंगरावरून क्लिअर दिसतोय इकडनं. हे बघा हा बघा श्रीवर्धन. तर आपण ना सर्वजण आहेत ना आता आपल्या इथं होडी लावलेली आहे ना, ते बघा दिसत असेल तुम्हाला. आता पोचलो आपण. तर आता पागराने ना होडीमध्ये जाणार आहोत. आणि तिकडं पूर्ण श्रीवर्धन गाव दिसतं इकडनं. चला तर आता खालती उतरून आपण होडीमध्ये जाऊया. तर आता ना सर्व आपण खालती उतरलो फायनली. ही आपली बोट आहे. आणि इकडनं बघा डोंगरावरून सर्व हे उतरतात अजून खालती. सर्व आता उतरतात आहेत खालती. तर चला सर्वजणांना आता आपण बोटीतून चढून जाऊयात आपल्या मुलगाव कोलीवाड्यामध्ये श्रीवर्धनमध्ये जिथं आलेलो तिथं आपण. सर्व बोटीमध्ये चढतो आता. चला तर आपण सर्व आता ना बोटीमध्ये बसतो आणि बोट आपली स्टार्ट झाली आहे. सर्व निघालो आपण आता बोटीत. संध्याकाळची वेळ झाली आहे. आता 6 वाजले संध्याकाळचे आणि बोटीमध्ये आहेत आपण आता. तर आपण ना आता मुलगाव कोलीवाड्यामध्ये आलो आहे. आपल्याला सर्व ओढा दिसत असतील, नौका आपण बोटी म्हणतो यांना. तर मित्रांनो तुम्ही बघितलात फायनली आपण हाजी मिस्कीवरनं जाऊन आलो आहे आणि बोट आपली आता बंदरामध्ये लावली. तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण ना सर्व पार्टी करून आलो. हाजी मिस्की लावून मजा पण केली, धमाल पण केली, डान्स पण केला आणि गाणी पण गायली. तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली? आजची व्हिडिओ आवडली काय? व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.